नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीची अगदी झटपट होणारी अशी भाजी. इथे मी काही तयारी करून घेतलेली आहे. चला तर मग बघूया. इथे फोडणीसाठी आपल्याला हिंग लागणार आहे. त्याचबरोबर जिरेही लागणार आहे. ते हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे. ते आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पातीचा जो पुढे छोटा कांदा असतो तो मी असा बारीक कट करून घेतला आहे. इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून मग कट करून घेतली आहे. मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू आपण. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ. जिरं छान तडतडलं तेलामध्ये की त्यातच आपल्याला हिंगही ॲड करून घ्यायचं आहे. हिंग ॲड करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून त्यातच मिरची आणि लसणाचा जो आपण बारीक करून घेतलेला ठेचा आहे तोही आपण इथेच ॲड करून घेऊ. लसूण आणि मिरचीचा ठेचा ॲड केला आहे. लसूण मिरचीचा ठेचा आपल्याला तेलावर 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्या लसणाचा कच्चापणा पूर्ण जात नाही तोपर्यंत लसूण आणि मिरची आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे. बघू शकता आपली मिरची इथे छान परतून झालेली आहे. त्यातच आपण आता जो पातीचा पुढचा भाग आहे कट करून घेतलेला कांद्याचा तो आपण इथे ॲड करून घेऊ. तोही आपण मिरचीमध्ये छान परतून घेणार आहोत. पातीचा कांदा ॲड केल्यानंतर छान असा आपल्याला तो तेलावर परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचा. अगदी थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटासाठी आपण छान कांदा परतून घेऊ तेलावर. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कांदा आपला इथे छान परतून झालेला आहे. याच्यापेक्षा जास्त लाल करू नका कांदा. त्यातच आता आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात ॲड करून घेणार आहोत. कांद्याची पात ॲड केल्यानंतर त्यातच आपण भिजवून घेतलेली मुगाची डाळही ॲड करून घेऊ. इथे मी मुगाची डाळ वापरली आहे. जर तुम्हाला मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही इथे चण्याची डाळही वापरू शकता. बरेच जण मसूरची डाळही वापरतात किंवा दाण्याचा कूटही वापरू शकता. तशी ही भाजी खूप छान होते. पण मी आज इथे मुगाची डाळ घालून केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ. मीठ ॲड करून घेतलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. मीठ ॲड केल्यानंतर भाजीला स्वतःचं असं पाणी सुटते. त्यामुळे वेगळं असं पाणी घालायची गरज नाही आहे. भाजी त्याच पाण्यामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून 1-2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ.
2 मिनिटानंतर आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत. इथे बघू शकता आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर त्यातच मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे. कूट पूर्णपणे इथे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या भाजीची चव दुपटीने वाढते. दोनच चमचे ॲड केला आहे मी इथे. कूट जास्त नाही, कारण आपण मुगाची डाळही घातलेली आहे. कूट ॲड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघू शकता इथे आपली मस्त चमचमीत अशी कांद्याची पात तयार झालेली आहे. ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे आपली भाजी होण्यासाठी पूर्ण आपल्याला 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत. बघू शकता इथे मस्त अशी झटपट आपली कांदा पात तयार झालेली आहे. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. खूप छान अशी कांद्याची पात होते. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.